भिवंडी तालुका के कारीवली गांव हनुमान मंदिर के प्रांगण में ठाणे जिला कबड्डी एसोसिएशन आयोजित व जय बजरंग क्रीडा मंडल कारीवली के कार्यकर्ताओं द्वारा 64वीं जिला अजिंक्य पद निवड चाचणी कुमारगढ़ व किशोरगढ़ भव्य कबड्डी स्पर्धा 2019 का उद्घाटन मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर जिला परिषद सदस्य थाने गोकुल नाइक, उद्योगपति अरुण पाटिल, कारीवली ग्राम पंचायत सरपंच देवराज नाइक, पंडित नाइक, समाज सेवक सुरेश पाटिल, गोकुल गौतम नाइक, हरिश्चंद्र घरत, किशन चौधरी, दयानंद पाटिल, बबन पाटिल, प्रकाश नाइक, कांग्रेस भिवंडी तालुका उपाध्यक्ष दुर्गेश नाइक, कपिल पाटिल, भगवान चौगुले, संदीप नाइक, साईनाथ नाइक, गोविंद नाइक, गजानन नाइक, कारीवली ग्राम पंचायत सदस्य अनिल नाइक, सुभाष घरत, रामचंद्र पाटिल, दशरथ महात्रे, हनुमान चौधरी सहित भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान जय बजरंग क्रीडा मंडल के कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। आगे हम आपको बता दें कि इस कबड्डी स्पर्धा का आयोजन दिनांक 23 दिसंबर 2019 से 25 दिसंबर 2019 तक किया गया है। फिश टाइमगार वीर बजरंग कारीवली क्रीडांगण नंबर 3 वर पाहुणे आपल्या ओळख करून घेत आहेत। जे संघ इथं उपस्थित असेल कृपया त्यांनी वजनकडेकडे यायचे आहे। कुमारगढ़ संघ व्यवस्था पाहुण्यांनी जायचं आहे। तुम्ही जाऊ त्या साईडला आता। हा टॉस करून घ्या। पंच मैदान क्रमांक 5 प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज या ठिकाणी कुमारगढ़चे सामने होणार आहे आणि जे संघ या ठिकाणी उपस्थित असतात झालेले आमच्या जयबजरंग कारीवलीचे माजी खेळाडू गोविंद नाईक, सरपंच, सर्व सदस्य गोकुल नाईक, सुभाष घरत, अनिल नाईक, दशरथ म्हात्रे, अशोक दुर्गेश, दयानंद पाटील, पंडित नाईक, श्री गोकुल नाईक, देवदास चौगुले, रामचंद्र पाटील करून घेत आहेत। त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा सदस्य सन्मानित श्री गोकुल नाईक, साईनाथ नाईक, आपण मैदान क्रमांक 3 वर रामचंद्र पाटील आपणही त्या ठिकाणी जायचं आहे। माजी खेळाडू सदस्य मैदान क्रमांक 3 वर उद्घाटन करून घ्यायचं आहे, करून घेत आहेत। त्या ठिकाणी उद्घाटन कीर्तन रोहिदास नाही मंडपवाला आपण या ठिकाणी यायचं आहे। सोजन
ज्या खेळाडूंचे वजन झाले नसेल त्यांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला खेळाडूंचे वजन करून घ्यायचे. ठाणे जिल्हा कबड्डीचे कर्णधार परेश म्हात्रे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. पंडित घरत आपणही व्यासपीठाकडे यायचं आहे. उपस्थिती उजालावर सर्व नवरत्न अवेलेबल करा. कुंदन पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कार्यालय विभाग जोशी मंडळ नवरत्न हायवे चला खेळाडू डोळे शिवम नवरत्न चला नवरत्न त्याची कल्पना नाही तर मिळाली तर बरं होईल. पाण्याची इच्छा आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मी या ठिकाणी सूचना केली होती. आपण ही माझी सूचना लक्षात घ्या. पारिवलीचे 15 गुण झाले आणि वडूनवगडचे 7. मैदान क्रमांक 1 वर सामना सुरू आहे. या ठिकाणी खुर्चीवर बसायचं आपण. संघ व्यवस्थापक कोच इंडिया गुंतवली चला वजन कडेकडे. आणि चला प्लीज ठाणे जिल्ह्याकडून खूप वर्षातून भेटलेली आहे संधी ठेवायची मॅच, म्हणून आम्ही किशोर आणि कुमारगड ठेवलेली मॅच आमच्याकडे. ठाणा जिल्ह्यात 64वी अजिंक्य स्पर्धा विभागीय स्पर्धा कारवली गावात प्रथमतः घेतलेली आहे. त्याच्यात 64 संघांनी सहभाग घेतलेले आहेत. 768 प्लेयर खेळतील.
शुभेच्छा. खेळाडू उभे आहेत, तुमचं वजन झाल्याचं बाहेर झाला. ह्या ठिकाणी कारिवली ग्रामपंचायतीला आणि आमच्या कारिवली गावाला हा जिल्ह्यामध्ये प्रथम मान मिळालेला आहे. यावर्षी प्रथमच आमच्या जिल्ह्याला आमच्या गावाला हा मान मिळालेला आहे. सर्व क्रीडा रसिकांना तसेच क्रीडा खेळाडूंना आणि सर्व पंचमंडळीला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. आणि या स्पर्धेमध्ये 64 संघांनी भाग घेतलेला आहे आणि खास करून 64वी क्रीडा स्पर्धा इथंही आयोजित केलेली आहे. ही आज ते 3 दिवस आजपासून ते 3 दिवसापर्यंत स्पर्धा चालू राहील. म्हणजे 25 तारीख हा शेवटचा दिवस राहील. फायनल पण त्याच दिवशी आहे. खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी मेडिकल कॅम्प आहे. कधी जास्त इंजुरी झाला ॲम्ब्युलन्सची वगैरे सोय करून ठेवलेली आहे. आणि सगळं खानपान व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सगळी इथं चोख बंदोबस्त आम्ही करून ठेवलेला आहे. माझ्याकडून त्यांना एवढंच शुभेच्छा देतो की इथं त्यांनी भव्य असं त्यांचं खेळाडूचं प्रदर्शन करून त्यांनी इथून स्पर्धा जिंकून आणि पुढे जाऊन त्यांनी मान मिळवावा. आणि आता पुढे जे सामने होतात टी व्हीला दिसतात त्या सामन्यांमध्ये आपली इथली मुलं देखील जावी ही माझ्याकडून त्यांना अपेक्षा आहे.